सकाळी 5:15चा अलार्म वाजल्यानंतर कळालं की डोकं दुखतंय आणि ताप पण खूप आला आहे. त्यानंतर पुन्हा 6पर्यंत झोपले. बघितलं तर वैशूलाही ताप. थोड्या वेळाने कळालं की सचिनलाही ताप आहे. मग काय, शाळा आणि ऑफिस दोन्हीलाही सुट्टी. पण घरातल्या कामाला सुट्टी नसते. सकाळी उठून पहिला चहा नाश्ता करावा म्हटला. खरं तर पोहे करायचे होते पण अंगात क्षमता नव्हती. मग म्हटलं असू दे, आज आपण काय करूया, चहा, ब्रेड आणि बन खाऊ. काल मार्केटमधून आणला होता कोकोनट मस्का बन. म्हटलं ट्राय करून बघूया. याच्या आधी पुण्यात खाल्ला होता, तोही टेस्टी होता आणि हा देखील तेवढाच टेस्टी होता. मग आता काय, तारेवरची कसर. सचिन औषध खाऊन झोपला आहे आणि मी घरातलं सगळंच ते आवरून घेणार, कारण मलाही विश्रांती घ्यायची आहे दुपारी. तर काय नाही, 6च्या 6 खोल्या झाडून काढल्या आणि पुसेपर्यंत शिवचरणला दिलं होतं बुक्स रीड करायला. भांडी तर प्रचंड पडलेली होती, तर ती भांडी वगैरे सगळी आवरून घेतली आणि भांडी झाल्यानंतर किचन कट्टा तेवढा आवरून घेतला. भांडी म्हटलं नंतरच लावावी. सचिनला खायची होती दाल खिचडी म्हणून कुकर लावला आणि कुकर होईपर्यंत आता कपडे धुवून घेते. यापुढचा